चला आज एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलूया. झोप. आपल्याकडे डॉक्टर मॅथ्यू वॉकर यांचं जे पुस्तक आहे वाय वी स्लीप, त्याचा एक मराठी आढावा आहे. त्यातून जरा खोलवर समजून घेऊया झोपेबद्दल. हो अगदी. कारण झोप म्हणजे काय फक्त डोळे मिटून पडणं, तर तसं नाही आहे. ही एक खरं तर खूप महत्त्वाची जैविक क्रिया आहे असा हा आढावा सांगतो. आणि आपल्याकडे तर म्हणजे कमी झोपलं की जास्त काम केलं असं काहीतरी समजलं जातं अनेकदा. हो ना, तिथेच तर खरी मेख आहे. हे शास्त्र काय सांगतं ते बघणं महत्वाचं आहे. तर सुरुवात करूया अगदी मुळापासनं. आढाव्यात म्हणलंय की झोप आपलं शरीर आणि मेंदू दुरुस्त करते. म्हणजे हे कसं काय होतं नक्की? फक्त आराम मिळतो का? नाही, आरामाच्या खूप पलीकडे आहे हे. आढावा सांगतो की जी गाढ झोप असते ना आपली, म्हणजे NREM झोप म्हणतात तिला. NREM. हो, तर त्या झोपेत आपला मेंदू काय करतो, दिवसभरात जे काही शिकलोय, जी माहिती आहे ती सगळी व्यवस्थित लावतो. महत्वाचं काय ते साठवतो, अनावश्यक गोष्टी बाजूला काढतो. अच्छा, म्हणजे स्मरणशक्तीसाठी हे खूप महत्वाचं झालं. अगदी. आणि शिकण्यासाठी सुद्धा एक प्रकारचा मेंदूचा व्यायामच आहे हा. आणि मग ती REM झोप, जिच्यात स्वप्न पडतात म्हणतात, तिचं काय काम? REM झोप पण तितकीच महत्वाची आहे. स्वप्न तर पडतातच, पण त्याहून महत्वाचं म्हणजे आपलं भावनिक संतुलन. भावनिक संतुलन म्हणजे असं की दिवसभरातले जे काही तणाव असतात, अडचणी येतात, वाईट अनुभव येतात, मेंदू त्या भावनांना REM झोपेत प्रोसेस करतो. त्यामुळे आपण भावनिकदृष्ट्या शांत होतो, स्थिर होतो. ओके, म्हणजे NREM आणि REM दोन्ही झोपा हव्यातच. हो, नक्कीच. आढाव्यात स्पष्ट म्हटलंय की दोन्ही प्रकारची पुरेशी झोप गरजेची आहे. एक शारीरिक आणि ज्ञानात्मक दुरुस्तीसाठी, दुसरी भावनिक आरोग्यासाठी. आणि मग विचार करा की जर यातली कुठलीही झोप कमी झाली, थोडी जरी कमी झाली, तरी त्याचे परिणाम लगेच दिसतात. म्हणजे निर्णय घेताना गोंधळ उडतो, एकाग्रता कमी होते. हे तर आपण अनुभवतोच की नाही? बरोबर. हे तर झाले तात्पुरते परिणाम, पण आढावा सांगतो की दीर्घकालीन परिणाम जास्त गंभीर आहेत. अल्झायमर, मधुमेह, हृदयरोग या सगळ्याचा धोका वाढतो. अरे बापरे, फक्त झोप कमी झाल्यामुळे? हो, अल्झायमरचं उदाहरण घ्या ना. आढाव्यात म्हटल्याप्रमाणे झोपेत आपला मेंदू स्वतःची साफसफाई करत असतो. काही विषारी प्रथिनं असतात, जसं बीटा ॲमिलॉइड, ती काढून टाकतो. पण जर झोपच पुरेशी झाली नाही तर ही साफसफाई नीट होत नाही आणि मग हळूहळू धोका वाढतो. हे वॉकर यांचं म्हणणं आहे. फक्त 1-2 तास कमी झोपून इतकं सगळं? हे खरंच गांभीर्याने घ्यायला हवं. आणि वेगवेगळ्या वयोगटात झोपेची गरज पण वेगवेगळी असते ना? अगदी. आढाव्यात यावर पण भर दिलाय. लहान मुलं, किशोरवयीन मुलं, त्यांच्या वाढीसाठी शारीरिक आणि मानसिक दोन्ही पुरेशी झोप खूप जास्त महत्वाची आहे. त्यांच्या शिकण्यावर वगैरे परिणाम होतो असेल नाही का? होतोच. त्यांच्या वागण्यावर, शिकण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी मुलांच्या झोपेच्या वेळा अगदी काटेकोरपणे पाळाव्यात असं आवर्जून सांगितले आढाव्यात. आणि प्रौढांसाठी साधारण 7 ते 9 तास. पण आजच्या काळात हे खूप अवघड झालंय. धावपळ आणि मग ते कॅफीन, चहा, कॉफी, रात्री उशिरा जेवण आणि सगळ्यात महत्वाचा विलन मोबाईल. हो, बरोबर. आढाव्यात स्क्रीन टाईम बद्दल स्पष्ट इशारा दिलाय. झोपायच्या आधी मोबाईल बघणं, टॅबलेट बघणं, TV बघणं हे झोपेसाठी खूप म्हणजे खूप वाईट आहे. का? म्हणजे काय होतं नक्की? त्या स्क्रीनमधनं जो निळा प्रकाश येतो ना, तो आपल्या मेंदूला फसवतो. मेंदूला वाटतं अजून दिवस आहे. त्यामुळे मग काय म्हणतात त्याला, मेलॅटोनिन. मेलॅटोनिन, झोपेचा हॉर्मोन. हो, ते तयार व्हायला अडथळा येतो. आणि मग आपलं जे नैसर्गिक झोपेचं चक्र आहे, म्हणजे ते सर्केडियन रिदम, शरीराचं आपलं आतलं घड्याळ, ते पूर्ण बिघडून जातं. बापरे, पण मग यावर काही उपाय नाहीत का? चांगली झोप यावी म्हणून काय करायचं हे सांगितलंय का आढाव्यात? हो, चांगली गोष्ट म्हणजे काही साधे उपाय पण सांगितले आहेत आणि ते खूप प्रभावी आहेत. अच्छा, काय आहेत ते? सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज झोपायची आणि उठायची वेळ ठरवणं आणि ती शक्यतो पाळणं, अगदी सुट्टीच्या दिवशी पण. नियमितपणा. अगदी. दुसरं म्हणजे झोपायची खोली शांत, थंड आणि अंधारी असावी. आणि तिसरं जे खूप महत्वाचं आहे, झोपण्याच्या कमीत कमी 1 तास आधी तरी सगळे स्क्रीन बंद करणं. मोबाईल, TV, लॅपटॉप सगळं बाजूला. हे छोटे बदल वाटतात पण महत्वाचे आहेत. हो, खूप फरक पडू शकतो याने. एकूणच हा आढावा वाचल्यावर वाटतंय की पुस्तक खूप माहितीपूर्ण असणार. त्यांनी पुस्तकाला 5 पैकी 5 स्टार्स दिले आहेत. पण एक गोष्ट पण लिहिली आहे की काही ठिकाणी थोडं जास्तच वैज्ञानिक वाटू शकतं.
हो, ते साहजिक आहे म्हणा, विषयच तसा आहे. पण मला वाटतं ती माहिती इतकी महत्वाची आहे ना की ती थोडी सखोल असली तरी समजून घेणं गरजेचं आहे. आढावा पण तेच सुचवतो. खरंय. तर ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. झोप ही काहीतरी चैनीची किंवा टाळण्यासारखी गोष्ट नाहीये. ती आपल्या आरोग्याचा म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक सगळ्याचा आधार आहे. बरोबर. आढाव्याच्या शेवटी जे म्हटले ते अगदी योग्य आहे. तुमचं आरोग्य, तुमचं आयुष्य सुधारायचं असेल तर झोपेची किंमत समजा. नक्कीच. आणि जाता जाता फक्त एक विचार, विज्ञान तर आपल्याला सांगतच आहे की पुरेशी झोप किती महत्वाची आहे. मग आपण आपल्या समाजात जिथे अजूनही कमी झोपणं म्हणजे जास्त कष्ट असं कुठेतरी मानलं जातं, तिथे जर झोपेला प्राधान्य द्यायला लागलो तर काय फरक पडेल? आपल्या एकूण कार्यक्षमतेवर, आपल्या आरोग्यावर दीर्घकाळात किती सकारात्मक बदल होऊ शकेल, नाही का? विचार करण्यासारखा मुद्दा आहे.